तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे। आताच पाव वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। आता यात भरपूर मेथी घालायची। तर मी 2 वाटी मेथी घेतली आहे। मेथी स्वच्छ धुवून निवडून आणि अगदी बारीक बारीक कट करून घेतली आहे। आणि मेथी निवडताना त्याला देठ अजिबात ठेवायचं नाही, फक्त मेथीचे पानं घ्यायचे। आता 2 चमचे लसूण, मिरची आणि अद्रकचा ठेचा घालायचा। तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरचीचा ठेचा करून घ्या। 2 चमचे तीळ घालायचे। अर्धा चमचा ओवा। ओवा आधी हातावर असा घासून घ्यायचा, यामुळे ओव्याची टेस्ट आणि स्मेल छान उतरते। त्यानंतर 1 चमचा जिरेपूड टाकायची। अर्धा चमचा हळद। हळद घातल्यामुळे रंग छान येतो। चवीनुसार मीठ घालायचं आणि चमचाभर तूप घालायचं। तुपाऐवजी तेल सुद्धा घालू शकता, पण तूप घालून बनवलेले थेपले चवीला खूप छान लागतात। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ भिजवण्यासाठी यात आधी 3 ते 4 चमचे दही घालायचं। अर्धा चमचा साखर घालायची। आधी दह्याने पीठ भिजवून घ्यायचं। पीठ थोडं कोरडं वाटते तर आता यात थोडं पाणी घालायचं, अगदी थोडंच पाणी घाला। हे पीठ खूप घट्ट पण भिजवायचं नाही आणि खूप मऊ पण नको। चपातीसाठी आपण पीठ मळतो अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं। आता आपण याचे लगेच थेपले बनवून घेऊयात। त्यासाठी एक गोळा घ्यायचा, चपातीच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि याला पीठ लावून हे पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं। पोळीसारखेच हे पातळ लाटून घ्यायचे। एखाद्या डब्याचं झाकण घ्यायचं आणि याला गोल आकार द्यायचा, यामुळे सगळे थेपले एकसारख्या आकाराचे दिसतात। आता हे भाजून घ्यायचे आहे। तर त्यासाठी आधी तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। तवा मोठा असल्यामुळे मी एकाच वेळी 2 थेपले भाजून घेते। तुम्ही साधा चपातीच्या तव्यावर सुद्धा हे भाजून घेऊ शकता। 2-3 वेळा आलटून पलटून तेल लावून थेपले छान खमंग भाजून घ्यायचे। हे आता व्यवस्थित भाजून झाले आहे, आपण काढून घेऊयात। बघा छान रंग आला आहे, असेच भाजून घ्यायचे। आता मी एकाच वेळी 3 थेपले भाजून घेते। याच प्रकारे सगळे थेपले भाजून घ्यायचे। हे गरम गरम थेपले खूप छान लागतात, 2-3 दिवस आरामात टिकतात। तुम्ही प्रवासामध्ये नेण्यासाठी बनवू शकता। आता आपले गरम गरम थेपले तयार आहे। चटणी सुद्धा आहे, तुम्ही हे लसणाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।